त्यात मला एक सांगावं बारामतीकरांनो, अशा पद्धतीने कुठल्या सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का? कुणालाच वाटणार नाही. मग त्याच्यात राजकारण, त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं, स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुक आंदोलन केलं ना, मुक आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ह्याचा तपास लावा, या घटना महाराष्ट्राला परवडणारा नाहीये. इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंदांनी नांदायचंय, जातीय सलोखा ठेवायचा आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या काही समाजातले लोक थोडे बाजूला गेले. काही जणांना सांगितलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार, संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण बदलणार, समान नागरी कायदा येणार, असलं काही सांगितलं. काहींना खरं वाटलं. माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं की सीएचा कायदा तुम्हाला अडचणीत आणणार, ते नाराज झाले. आता त्यांच्याकरता मी मराठी संस्था काढली, मातंग समाजाच्या करता आरटी काढली, बहुजन समाजाच्या करता सारथी काढली, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली, माझ्या आदिवासींना टार्टी काढली, अमृत काही समाजाच्या करता काढली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललोय आणि त्याच्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही याबद्दलची आपण खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. काही ठिकाणी ते ब्लूप्रिंट मध्ये खूप माझ्या योजना आहेत, वेळ बराच झालेला आहे, पण तुम्ही काळजी करू नका. लवकरच तुम्ही मला 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं. पुढे काय करायचं कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी 5 वर्षामध्ये काय काम केलंय ते जेपी आता थोडे दिवसात मी पुस्तक देणार आहे. काय होतं, लोकांना जर सारखं सांगितलं नाही तर लोक विसरून जातात आणि लोक म्हणतात काय त्यांचं कामच आहे, केलं म्हणून बिघडलं काय. तुम्ही जरा महाराष्ट्रात फिरा आणि आजूबाजूचे तालुके शहर काय अवस्था आहे ते जाऊन बघा. काही महत्वाचे मी नावं घेत नाही, नाहीतर ती शहरं माझ्यावर नाराज होतील. अहो, कचरा पण गोळा केला जात नाही, कचऱ्याचे ढीकच्या ढीक, इतकी वाईट अवस्था आहे. झाडलोट केली जात नाही, झाडाला पाणी घातलं जात नाही, डिवायडर मोकळेच्या मोकळे. आज तुमचा बारामतीचा परिसर, तुमचा इतर ग्रामीण भागाचा परिसर जो बदलतोय, ज्या सुविधा येत आहेत त्याच्याकरता काही मेहनत घ्यावी लागते, त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतो, त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असावी लागते. प्रशासन देखील तुम्ही काम सांगितलेलं हे झालं पाहिजे असं त्या अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे, तर कामं होतात. नाहीतर माणूस हेलपाटेवारीच त्या ठिकाणी वैतागून जातो. तसं तर बारामतीमध्ये होत नाही ना, का होतं? मग ह्या पद्धतीनं आपण सगळं करत असताना बाकीचे लोक थोडस वेगळा विचार करतात. ते म्हणतात की दादा, एवढा करोडो रुपयाचा पैसा तुम्ही केंद्राचा राज्याचा बारामतीमध्ये देता. पालखी मार्गाच्या निमित्तानं आता आपली रेल्वेचं काम सुरू होत आहे. पुढचं जवळपास सगळी जमीन ताब्यामध्ये घेतली, काही राहिले असेल त्याच्यातनं मार्ग काढू. पण ह्या पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला